इथले या गावामध्ये जवळपास 4 महिला आणि 1 पुरुष असे एक मयत झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गावातल्या घराची पडझड झालेली आहे। विशेषतः काही गावांमध्ये जसं मी मुक्रामबादला गेलो त्या ठिकाणी जनावरांचं वाहून गेले, जवळपास 40 म्हशी 12-15 गायी वाहून गेल्यात। रावणगावचं नुकसान झालं। सगळ्यात जास्त नुकसान हे हसनाळ या गावामध्ये झालेलं आहे। म्हणजे या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घरं ही सगळी जमीनदोस्त झालेली आहेत, जुने सगळे वाळे कोसळलेले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। अनेक जणांची जनावरांचं देखील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी झालेले उपसरपंचाची पत्नी असेल की अन्य 3 महिला 1 पुरुष हे सगळे गेलेले आहेत। शासनाने राष्ट्रीय आपदा प्रबंधनच्या माध्यमातून 4-4 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत। पण मी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून त्यांना गोपीनाथ मुंडे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अपघात विमा योजनेतून परत 2-2 लाख रुपयाचा निधी 2 ते 3 दिवसात त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची ती व्यवस्था करणार आहे। आम्ही या भागातली जी जनावरं जी गेलेली आहेत त्या संदर्भात मी विभागीय म्हणजे कमिशनर जे आहेत प्रवीण देवरे महाराष्ट्राचे त्यांच्यासोबत बोलून जेवढ्या जनावरांचं जे नुकसान आहे त्याच्या नियमावलीमध्ये थोडासा या आपत्तीच्या संदर्भात लक्षात घेऊन वाढीव स्वरूपामध्ये यांच्या दुभते काही जनावरं, दुधाळ जनावरं, वासरं, बैल यांची देखील मदत करण्यासंदर्भात त्यांना सांगितले। त्यांनी पण कलेक्टर साहेबाला याच्या संदर्भात आदेश दिलेले आहेत। त्यामुळे त्यांच्यासोबत पण माझा संवाद झालेला आहे। माननीय अनुप पाटील माझ्यासोबतच होते। त्यामुळे या गावामध्ये जी काही मदत करता येईल हे गाव परत एकदा उभं करणं, या गावातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं, लेकरांच्या शैक्षणिक विषयासंदर्भात करणं। आणि मी जेव्हा पाहिलं इथल्या गावकऱ्यांना विचारलं ते म्हणाले की आमच्याकडे अनेक स्वयंसेवी संस्थांनी अन्न धान्य सीधा मोठ्या प्रमाणावर आणून दिलेलं आहे, पण आम्हाला गॅसची शेगडी, सिलेंडर आणि स्वयंपाक करण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी आमच्याकडे साहित्य नाही आहे। त्यामुळे मी माननीय कलेक्टर साहेबांना म्हणलं की जर घरात अन्न शिजवायला साहित्य नाही, गॅस शेगडी सिलेंडर नाही, तर मी त्यांना म्हणाल की बा मी काय मदत करू शकतो। तर ते म्हणाले की साहेब या संदर्भामध्ये मी माझ्या खासदार निधीमधून आज 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मी घोषित करीत आहे आणि त्या माध्यमातून मी संपूर्ण या गावकऱ्यांना जी अफेक्टेड कुटुंब आहेत त्यांना गॅसची शेगडी, सिलेंडर आणि संसार उपयोगी जे साहित्य म्हणजे ताट वाटी असेल, छोटे भांडे बिंडे असे सगळं काही त्यांना पूर्णपणे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आज मी माझं पत्र आता इथं तुमच्या समोर देत आहे। आणि ते पत्र घेऊन गणेश चतुर्थीच्या आधी या गावातल्या संसारा जे चालताना सगळीकडे स्वयंपाकाचं साहित्य आलं पाहिजे आणि त्या लोकांना अन्न गोड लागलं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था मी खासदार म्हणून केली आहे। ही रक्कम खूप छोटी आहे। या रकमेच्या विशेष सोडून मी ही राष्ट्रीय आपदा झालेली आहे, तर त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि माननीय गृहमंत्री साहेब माननीय अमित शहाजी यांना भेटून मी वैयक्तिक याला एक राष्ट्रीय आपदेच्या माध्यमातून विशेष काही पॅकेज देता आलं तर त्या माध्यमातून जर पॅकेज देऊन ही जी गावं आहेत विशेषतः रावणगाव, हसनाळ या गावामध्ये जे काही गावाचं नुकसान झालं आहे त्याला राष्ट्रीय पॅकेज देण्याच्या संदर्भात राज्यसभा खासदार म्हणून मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी, माननीय अमितभाई शहा आमचे गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी साकडं घालणार आहे। कारण निश्चितच माझ्या विनंतीला ते मान देतील। कारण या गावातली जी दयनीय अवस्था आहे, मी माझा लेखी अहवाल आत्ताच मी कलेक्टर साहेबांना मी विनंती केलेली की किती जनावरं दगावलीत, जीवितहानी जी झाली आहे आणि लोकांचं किती नुकसान झालं आहे आणि काय नुकसान झालं आहे याचा सगळा गोषवारा मला उद्या सकाळपर्यंत कलेक्टर साहेब आणि डेप्टी कलेक्टर साहेब देणार आहेत। तो गोषवारा घेऊन मी माननीय मुख्यमंत्री आणि आमचे देशाचे दोन्ही कर्तबगार नेते या दोघांनाही भेटून या गावातल्या हानीच्या संदर्भातला गोषवारा देऊन पॅकेज देण्याच्या संदर्भात, तसं तर 22 गावचं नुकसान झालेलं आहे, तर त्या दृष्टिकोनातून देखील मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे। लंपीच्या नंतर इन्शुरन्स असते जनावरांचं, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आला होता। नुसतं आता रूल्स रेग्युलेशन्सला बाहेर ठेवून चौकटीच्या बाहेर जाऊन मी त्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली की हे विशेष बाब म्हणून या गोष्टी आता करायच्या आहेत। कारण त्याच्यामध्ये अनेक नियम असतात की समजा 2-3 भाऊ आहेत तर त्यांना धरून आम्ही म्हणलं 2-3 भाऊ नाही, वेगवेगळे धरून गृहीत धरा। अनुप पाटील साहेब माझ्या समोर होते
मी म्हणलं की जे जे जनावर गेलेत, समजा नोंदी केलेल्या जरी नसल्या तरी नोंदी केलेल्या जनावरांची तर तुम्ही त्यांना मदत कराच, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी फोटो आहेत, त्या ठिकाणी प्रूफ आहेत. गावकरी मंडळी सांगतात की ते 40 म्हशी वाहून गेल्यात, 15 गायी गेलेल्या आहेत. त्या लोक खोटं बोलत नाहीत, तर त्या निश्चितच खेड्यापाड्यातले शेतकरी वर्ग खोटं बोलत नाही. तर त्यामुळे निश्चितच जे जे काही करता येईल फ्लेक्झिबल राहून थोडंसं नियमाला आम्ही बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं संपूर्ण जीवितहानी झालेल्या लोकांना मदत करणं, जनावर गेलेल्यांना मदत करणं आणि घर उभं करणं आणि गाव उभं करण्यासाठी सरकार पूर्णपणे ताकद लावून प्रयत्न करणार आहे. लेंडी प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत त्यांनी गावकऱ्याची दिशाभूल केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे, पण त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. आपण कसं कागदावरती बऱ्याच ठिकाणी ते दोषी आढळून आलेले आहेत, कारण तो 20% 80% विषय झालेला आहे. धरणाचे दरवाजे उघडण्याच्या संदर्भातला एक विषय झालेला आहे, त्यांना वाहतूक भत्त्याच्या संदर्भातला विषय झालेला आहे. इथल्या मंडळींना देखील पाण्याच्या संदर्भात त्यांनी पातळीची चुकीची माहिती दिलेली आहे आणि त्यांना सक्तीच्या रजेवर आज पाठवण्यात आलेलं आहे. त्यांची उच्चस्तरीय चौकशी आजपासून सुरू झालेली आहे आणि निश्चितच त्या उच्चस्तरीय चौकशीच्या माध्यमातून, कारण त्यांचे सगळे कागदपत्र मी स्वतः तपासलेले आहेत. मान्य कलेक्टर साहेबांना पण माझं बोलणं झालेलं आहे, मी डेप्टी कलेक्टर साहेबांना पण सूचना केलेल्या आहेत. जी काय रिअलिस्टिक माहिती आहे, आमच्या वस्तुस्थितीला धरून ज्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, सदोष असलेल्या अधिकाऱ्याला निश्चितच शिक्षा होईल आणि उच्चस्तरीय आज चौकशी समिती आजपासून सुरू झालेली आहे आणि त्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे. सर, पूर परिस्थिती आहे, लोकांचा मृत्यू झालेला आहे 5 जणांचा आणि शहरामध्ये काही लोक भाजपाच्या वतीने गौतमी पाटीलला नृत्य करत आहेत. हे पहा की हा विषय जो आहे तो मला माहिती नाही, कारण मी सरळ जसं दिल्लीहून अधिवेशन संपलं की अधिवेशन संपल्या विमानातून उतरून मी डायरेक्ट हासनाळला आणि रावणगावला आलेला आहे. निश्चितच मी त्या कार्यक्रमाचं म्हणजे मला माहिती नाही, पण मी निश्चितच माहिती घेईल, कारण आपल्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे, दुःखाची अवस्था आहे, शेतकऱ्यांचे बेहाल झालेले आहेत, अनेक लोकांचे या ठिकाणी जीवितहानी झाली आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे. शासनं आता उद्या सकाळी पालकमंत्री साहेब येणार आहेत, पालकमंत्री साहेब पण या भागामध्ये येऊन मोठी मदत ते करणार आहेत. त्यांनी शैक्षणिक साहित्य आणि कपडे देखील त्यांनी स्वतःहून पाठवले आहेत आणि कलेक्टर साहेबांना विशेष पॅकेज देण्यासंदर्भात बोललेत. आम्ही DPC मधून देखील या गावाचा जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणता येईल या प्रमाणात आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि माझी राज्यसभा खासदारकी या परिसरातल्या गावासाठी मी ताकद लावून जे जे काही केंद्रातून आणता येईल, राज्यातून माझा तर निधी दिलाच मी 20 लाख, पण हा 20 लाख निधी खूप कमी आहे. तर जे जे काय ओढून आणता येईल केंद्रातून राज्यातून मान्य मुख्यमंत्र्यांना साकडं घालून ते मी या गावासाठी माझ्या राज्यसभा खासदारकीची पुण्याई कामाला लावणार आहे. गौतमी पाटीलला नाचवणं चुकीचंच आहे. मला त्या विषयाची माहिती नाही, त्याच्यामुळे मी जरा माहिती घेईन. 3 शेड उभारण्यात आले त्या रावणगावला, त्याच्यामुळे करोडोंचा घोटाळा झाला असं मी आता त्या ठिकाणी जाऊन आलो. परिस्थिती फार नाजूक आहे, म्हणूनच मी ते आज साहित्य आज मान्य पाटील साहेबांना देतोय. निश्चितच त्या ठिकाणचा दर्जा हा मजबूत नाही आहे. त्या ठिकाणी जी अवस्था पाहिली ती लोकांची अवस्था म्हणजे जे टीन शेड जे मारलेले आहेत त्या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना पण केल्यात की या टीन शेड एक तर तातडीने ते मजबूत करावेत, कारण त्या ठिकाणी फॅनची सोय नाही, त्या ठिकाणी लाईटची सोय नाही. मी स्वतः प्रत्येक घरामध्ये जाऊन आलोय आणि अधिकारी मंडळी निश्चितच आज संध्याकाळपासून त्याला कामाला लागतील आणि जर समजा कोणी दिरंगाई केलं तर त्याच्यावर पूर्णपणे कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन देतो. साहेब, घटना होऊन जवळपास 5 ते 6 दिवस लोटलेत. पालकमंत्री महोदय असतील, इथलचे आमदार 48 तासाच्या नंतर आले, पालकमंत्री उद्या येत आहेत, ते लंडनमध्ये होते कळलं. अशोक चव्हाण इथं आलेले नाही आहेत, काय सांगा? नाही, मुळात असं आहे की आमच्या राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 3 विधेयकं पास करण्यात आली, ज्यामध्ये गुन्हेगारीच्या संदर्भातलं एक विधेयक आहे, जम्मू काश्मीरच्या संदर्भात आहे. मी प्रयत्न केलेलं ऑनलाईन गॅम्बलिंगचं जे विधेयक आहे ते मी पाठपुरावा करण्याचं. आम्हाला सगळ्यांना व्हीप लागू होता, त्यामुळे माननीय अशोकराव चव्हाण साहेब हे कालपर्यंत व्हीप लागू असल्यामुळे अधिवेशनामध्येच त्या ठिकाणी आम्ही सगळेजण होतो आणि ते देखील निश्चितच येणार आहेत. पालकमंत्री उद्या सकाळी येत आहेत. मी उतरल्या अधिवेशन संपल्याबरोबर तातडीने गावात आलो, तर त्यामुळे सगळे नेते संवेदनशील आहेत, कोणाच्याही मनामध्ये अशा प्रकारची भावना नाही आहे आणि निश्चितच आम्ही सगळेजण मिळून पालकमंत्री साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, आम्ही जेवढे सत्तेमधली जी माणसं आहोत, आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचन देतो आणि आम्ही वचनबद्ध आहोत की या गावाचा विकास करू, या गावातल्या तरुणांना नोकऱ्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करू, रोजगार आपण उपलब्ध करू आणि ही गावं आम्ही कुठल्याही परिस्थितीत लयाला जाऊ देणार नाही. या गावातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतल्या जाईल
असं मी स्वतः आज रात्री पालकमंत्री साहेब आल्यानंतर त्यांना निवेदन देणार आहे, त्यांच्याशी पण चर्चा करणार आहे. आम्ही सगळेजण टीम वर्क करून या गावातलं या भागातलं सगळ्या नुकसानीचं ताकद लावून आता मी गोशवारा पण अनुप पाटलाकडून घेऊन तो गोशवारा मी राज्य शासनाला देणार आहे. त्यावेळेस निश्चितच कोणी काळजी करू नये, आम्ही ताकद लावून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या गावांच्या पाठीशी उभे राहू. गावकऱ्याची मागणी आहे की माळीन जे प्रकरण झालं त्या धर्तीवर तुम्ही घर बांधून देणार का? तो सगळा अधिकार मान्य मुख्यमंत्री ठरवतील आणि या संदर्भातलं जे मदत पुनर्वसनचा विभाग आहे तो ठरवतील. पण आम्ही निश्चितच ही घरं पुनर्वसित जी घरं आहेत मजबूत होतील, त्यांचं उद्या चालून 50 वर्ष 100 वर्ष त्यांना काही होणार नाही अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.